हस्तिनी यज्ञ रात हे दारू पिनास मी नशा मा कोटाना बोलावलो केवासती. मला सांगा 75 वर्षनी वयमा जरी या किडा पाडला ना यांनी पहिले कितला पाडेल 75 वर्ष न मसाला न राहतो धोकेबाज बतीरती. जे परमार्थ करायला पाहिजे, जे भगवंताचं नाम चिंतन करायला पाहिजे, धर्मासाठी करायला पाहिजे ते करत नाही, नको ते करत बसतो आपण. आता आज एक गोष्ट सांगास ना, आम्ही तडे कुटियामा जेवणले बसेल होतो, साधू महात्मा जेवणले बसेल होता. एवढा भारी प्रसाद महाराज, इथला भारी प्रसाद. अरे प्रसाद ना आनंद लेवा लोक नाही कितलं पडणं बाबा, 2,500-3,000 लोकांचं पडलेलं आहे उरेल तिथलं. किती मोठी शोकांती काय, किती मोठी शोकांती काय. बनेल स्वयंपाक खावा सुद्धा लोक येतात नाही. मग तुमले कोणती गोष्ट ना गर्व शे मला अजून कडी राहिना जेवणात ते त्यातले सांगा तुम्ही येईल तुमले नाही. पण मला बोलाना कारण असं आहे की आई चित्र असं नाही कुठे कडे फिराय म्हणा बोले. अरे ज्या माणसानं पूर्ण आयुष्य परमार्थात खर्च केला, ज्या माणसानं हजारो रोपं लावली आणि त्यांना परमार्थाला लावलं, त्या माणसाचं जर इथं पुण्यतिथीचा कार्यक्रम होत असेल तर त्या व्यक्तीच्या कार्यक्रमासाठी आणि साधू संतांचा जे पण होता ना, काही लोक म्हणतात थांबले ते चालत नाही. साधू संतांचा जो होतो ना, वर्षश्राद्ध असेल, पुण्यतिथी असेल, हो त्यांच्या जयंत्या असतील, हे साजरा होतात ना, तिथं जो पण भंडारा होता ना तो प्रसाद असतो. हा, आणि तो प्रसाद घेतला पाहिजे. प्रसाद कोणाला म्हणतात? लहान लहान लेकरे लिपी माहित्रास शाळा माशी काढतात. प्रसाद, प्रसाद कोणाला म्हणावं? प्र मतलब प्रत्यक्ष, स म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. साक्षात भगवंताचं दर्शन तो प्रसाद असतो. विठ्ठल विठ्ठल बाकी नसले असं बी वाटत हो. म्हणी गण ऐकत होती हो देवासारखं होतं, पण मी दिन नाही ती मी नक्कांगत खाऊ कस काय हो. त्यामा बी बाकी नाही येतच नाही. काय नाही रे खा जरा आम्ही गरीब येतो तुमले खावड आले. हा म्हणजे सर्वच पैसावाला सारखा राहता असं नाही. काही खूप दिलदार बी राहतात. त्या सांगतात समुद्रामध्ये अंडा भर घेत काय फरक पड राहा ना. आणि काही इथला कंजूस राहता ना, इथला कंजूस राहता ना, पैसा नाही करता मरी जातो पण पैसा खर्च करतात. परमार्थ मग काय खर्च करतील. आणि सांगू का आनंद बाबा, भगवंताच्या कार्यात पैसे खर्च करण्यासाठी आपला पुण्याचा साठाच असावा लागतो. पातीचा पैसा लागणार नाही तर पुण्याचा साठा असावा लागतो परमार्थामध्ये पैसे खर्च करण्यासाठी. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? वेड्या कापाड्याचे काम नाहीये. काही लोक इथला कंजूस राहतात ना. एक पोरगीनं लग्न संबंध जुळणं, पोरगावाला उन्हात साखरपुडामा जेवणले बसेल होतात. कंजूस लोक कसा राहतात? साखरपुडामा पंगत बसेल होती. नवरीना बापनी तुपनी वाढिली पंगत मा सुरू कर नुसता पिरीव ना. नवरदेव बाप दा किरा ना म्हणे का हो वेई म्हणे काय बापरे इथली उलट वाडी म्हणे. आता मला सांगा तुपनी वाढिली गरगर फिरी घ्या तुप 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 तरी आव नवरदेव ना बाप सांगे का हो वेई इथली जर उलट वाडी करशा तुम्ही उन्नती कवी होई म्हणे. मग आपण या ना ते बार काय किती राहतो म्हणे. या म्हणे लगीन मग आपल्याकडे मग द्या म्हणे. हा लगीन मा घ्या. आता वेई कितला कंजूस येतात नाही आले. आपण एकच वाडी मा पंगत पडी फिरायले ना. आपण यानापेक्षा कंजूसी काय करी भाऊ आपला वेई या तुरता त्याला खाणे. पोऱ्याना बापा त्यांना ते कंजूस गौरी शिल गायली नाही. गौरी ओल थोडं तूप टाक दिना ना आखी पंगत दूध गाय दिने तू काही इस्टेट काही छातीवर बांधले जा नाही गायला. कितला कंजूस राहतो लोक. या कंजूस लोक फक्त संसारमा चिटकीच नाही येत साहेब असं म्हणत नाही. पैसे कमवू नका असं आपलं दुमत नाही. पैसे कमवा पण जे सत्कार्य तिथं द्यायला आहे सुद्धा केली नाही पाहिजे. पण काय लोक संसारमा येडावे जायचे. एक म्हातार सिरियस होतं, सिरियस मरावर पडेल होतं. डॉक्टरने सांगते ना म्हातारा आज संध्याकाळची उपडी जाईल बॉस. पण मरण टाइमले म्हातारा ना दोन्ही हात असा वर करील म्हातारा असा
असा असा कर. दोन पोरे होतात. पोरेले असं वाटणं नक्कीच आपला म्हाताराने काहीतरी डबुल दपाडेल. पण बोलता राजाने इशारा कराय ना म्हणे म्हातारा. ते बाबा असं असं करे. दाखला पोऱ्या म्हणे मोठाल म्हणे हे मोठा भाऊ नाही आता ना पिताला मग काहीतरी ठेर होईल म्हणे आपला पप्पाने. बीत आखी कोरी टाकी बट्टी बीत पाट टाकी काही सापडणं नाही. मोठा म्हणे येडा पप्पा असं असं करा ना तिने हाताने बीत सांगरा ना म्हणे स्वतःने बी बीत पाट टाकी. दोन्ही बीता करण्या मोक्या करली ना तरी बी पप्पा नाही काय बंद होय नाही. पोरे म्हणे अहो काय दांगडो घुसना कोटेटी हे काय शेन कितलं शेन काय शे. डॉक्टरले बोला डॉक्टर साहेब म्हणे काय म्हणे मन म्हातारा कवच ना असं असं कराय ना. फक्त म्हाताराने 2 मिनिटं बोलायला पाहिजे त्यांसाठी काही का करणं पडे ना करा म्हणे. कारण अपेक्षा अशी होती असं असं करा ना इथलं शे का इथलं शे म्हणे. डॉक्टर म्हणे म्हातारा 2 मिनिटासाठी बोलका होईल पण 40,000 ने इंजेक्शन लागेल म्हणे. अरे 40 ना नाही 50 लिया फक्त म्हातारा बोलायला पाहिजे म्हणे. म्हाताराला इंजेक्शन देणं 40,000 ना म्हातारा 1 मिनिटासाठी बोलायला तयार होईना बोलकं होईना. म्हणे पप्पा असं असं करा ना खोटे काय ठेवले खोटे काय नाही भाऊ म्हणे. ती बाजूने ताई म्हणा पाहिजे पीठ गायनी लय जाईल ती मागे लिही जात नाही. कितला येडा आहेत लोक संसार कितला येडा आहे. 40 रुपयान गायनी करता कर ना दोन्ही बितडा बी पाळली ना आणि 40,000 ना इंजेक्शन बी वायबार घालते. इथला लोक संसारली चिक्की जायच. संसार करू नका असं नाही पण परमार्थामध्ये अजिबात हाय काही करायचं नाही करायचं. हो मग दान करायचं असेल धर्म करायचा असेल किंवा नामचिंतन करायचं असेल त्याच्यामध्ये अजिबात कंजूसी नाही. हो कदाचित इथं नानाबाबांचे बरेच शिष्य परिवार बसलेले असतील भरपूर शिष्य परिवार असतील. मला अशी अपेक्षा आहे एवढं गाव भारी एवढं भारी वातावरण आहे बाबांची समाधी इथं. हो सगळ्यांनी जर ठरवलं शिरपूर काय कमीच आहे का. आमना भैया साहेब सारखा माणूस आहे असं चांगला हिरा धरलीनाथ ना आठे सहज मंदिर उभं राहायचंय बाबासना. प्रयत्नात परमेश्वरी बरोबर आहे का नाही. असा हिरा जर किती 10-15 पेटी घ्यात ना तुमले आनंद बाबा या सहज उपलब्ध कर देतील बडी सुविधा. तुम्ही ना जास्त पैसावाला शिकडे नका जायचं कारण कदाचित आहे ना खूप पैसावाला आहेत ना बटा सारखाच नाही राहत पण काही काही गरमा मोजणार राहतात. या कोणलेच काम मा येतात नाही आणि एक दिन असं होई जा बट्या नोटाशी उदी लाग जा. हो नरेंद्र मोदी साहेब बसने मागे नोटा जमा करणार होती चांगली जिराई पण बट्ट्या 1000 बंद कर दिना मरार कथा. आणि तुमले सांगत भगवान मा देवालेवाल जर कमी करा ना पेंडच पडत यामना 2 माल पूर्ण महाराज बसले. हाय सत्य घटना आहे गाव नाव नाही सांगू आपण याचे पटी जाईल. एक माणूसले कीर्तना टाइम सरी जायला फक्त 10 मिनिटं बोल नाही मला 5 मिनिटं बोल नाही लक्षपूर्वक ऐका. एक पावले गाव मीटिंग होईनी सप्तानी मीटिंग होती बटा गावना बजण्या जमा होईना कार्यकर्ता जमा आपला गावना सप्ताह आहे म्हणे 7 दिन सप्ताना मंडप माज राहणं शे पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत कालाना कीर्तन होईपर्यंत भजनी मंडळी कोणीच मंडप सोडाना नाही म्हणे चालेल. पण एक भाऊ म्हणे हे भाऊ आपला भरोसा काय राहू नका म्हणे मी काय 7 दिन राहू शकत नाही म्हणे. का बरं अण्णा. हो म्हणे आईच वय म्हणे कमावानी 8 दिन जर खर्च कर टाका म्हणा लहान लहान लेकरेत म्हणे म्हणून कमावून वयशे तुम्हाला नान मग मी काही पडत नाही म्हणे. बरं ठीक आहे चाल ना घ्या 7 दिन ना सप्ताहास 5 वर्ष सप्ताह माझुनाने अण्णा भैया साहेब 5 वर्ष सप्ताह माझुनात ना आणि 5 वर्ष पूर्ण वयनात नेमका मोदी साहेबांनी नोटा बंद कर टाकल्या. नोटाबंदी होनी या भावनी दर सालले कमाई करी त्या नोटा जमा करेल होत्या. नोटा बदलावना प्रसंग होणार नोटा बँक मला घ्या तो तुम्हाला गावात सेंट्रल होते ना सेंट्रल बँक होती ना नोटा बदलाल गया भाऊ 70 500 नोटा डुप्लिकेट निघ्या 70 बँकाना वट्टावर असा डोका लागलाय बटला म्हणता काय वाटत काय वेगळे शिलगाव म्हणे महाराज बोलता सत्यानाश होत्या म्हणता काय वेगळे. अहो म्हणे साहेब सांगरा ना या मी 2-4 लाख रुपये जमा करेल आणि नोटा बदलालो 70 नोटा डुप्लिकेट निघ्यात म्हणे 500 म्हणता अण्णा म्हणे काय म्हणतो या दे का तुमले म्हणे काय मग तुमले सप्ताह मग 7 दिन बोलावं होतं तुम्ही काय सांगितलं म्हणा कमाव आणि वैशी सप्ताह कितला दिन ना रास म्हणे 7 दिन ना
कितला वर्ष उन्हात नाही? 5 वर्ष. 7 5 35 नोटा कितल्या होत्या? 70. कितला हजार होईना? 7 5 उपाडते ना त्यांना हिसा. भगवानना कार्याમાં चोरा चोरी करणारा बरोबर खड्डा पाडस. खरं आहे ना महाराज आहे. फक्त काम नाव सांगू ऐकले तर युट्यूबवर बाबा कोणता गावना नाव सांगा ना बरोबर द्यायची. फक्त एकच सांगेल, धर्माचं कार्य चालत असेल तिथं सत्कार्य करा. जर तुम्हाला हिंदू धर्म टिकवायचा असेल तर जे संत आहेत त्यांची परंपरा टिकवायची असेल तर त्यांचे मंदिर पाहिजे. भगवंताचं मंदिर बांधायला काय कंटाळा करायचा आहे नाही का? हो, आणि मंदिर बांधल्याच्या नंतर त्याचं पावित्र्य राखणे तेवढं गरजेचं आहे. असो, तुम्हा सगळ्यांना मी भगवंताचं नामचिंतन करायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन कर बरं? खरं खरं सांगा, खरं सांगा. लवकर 5 मिनिटांमध्ये सेवा थांबणी आपली. कोणी कोणी भजन करत? कोणीच नाही. बरं, मग तुम्हाला सांगतो, आपला जो जीव, आपला जो जन्म आहे ना तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून आपण काय केलं पाहिजे? आल्याच्या नंतर भगवंताचं 2 गुणगान गायले पाहिजे. आणि जर भगवंताचं नामचिंतनच करणार नाही तर मग भगवंत खुश होईल कसा? ज्या कामासाठी आलो ते कामच राहून गेलं. तुम्ही संसार कितीही केला तर काय फायदा नाही. ज्या कामासाठी आले ते काम केलंच नाही तर तुमची फेरी वाया गेली. मग तुमची फेरी तेव्हा सक्सेस होईल जेव्हा तुम्ही भगवंताचं नामचिंतन करशाल. पण आठी देवनं नाव लिहून सौभाग्य देतात नाही. आणि नको त्या गाणं म्हणाला आहे काही करतात नाही. 75 वरीसनं म्हातार वय असं 75 वरीसनं म्हातार स्टँडवर गाणं म्हण राहिलं. अरे चाल जर आवडली तर भाव आपला टाकू द्या ना मग. तेरे प्यार में काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. तेरी वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई. हो गई बाप मा भी दोष काढणारा पैदा होईल असे तुमना मनमाना दोष काढत नाही कसा होते. बाप मा दोष काढणारी अवलाद पैदा होईल. तुम्हाकडे आत नाही तर काढून सागिर नाही ते कवय कसं आज होईल लेखी बोले सुने लागे आज होईल. लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाका. लोक कोणले चांगला म्हणतात नाही पतिव्रता सीता सुद्धा बदनाम कर टाका. तुम्हाला म्हणा काय चांगला विचार करते मनीष लोक काढ टाका ना. लोक कोणले चांगला म्हणतात नाही. प्रभू रामचंद्र जन्माला आली अयोध्येमध्ये जन्म घेतलाय तरी अयोध्यामा राम जन्माला उन्हा नाही असं म्हणणारी अवलाद दिशी दुसऱ्याने आपला हिंदुस्मा शेत असा बरोबर आहे ना. प्रभू जर का अयोध्येमध्ये जन्माला येत असतील आणि देव आलाच नाही जन्माला असे म्हणणारे पण आहेत. मग मला सांगा देव आला नाही का जन्माला? देव आला नाही का? राम प्रभू जन्माला आले नाही का अयोध्येमध्ये? आले तरी नाही म्हणणार शेतच. मग कोण लई देशात तुम्ही मनीषे सांगत परमार्थ करत असताना जे नीचे तेच वर्ष लागूच नाही. मी तर एकदम बिंदास परमार्थ करत लोक काय काय किडा पाडेत ना मस्त मन म्हणा चालते. मी नाची बिले हो मनी बिले हो खुदी बिले हो खूप काय घेतात. किडा पाडणार आडे किडा पाडले ते मला काय दुसरा दिन दुसराकडे जाणार बरोबर आहे काय घेणं देणं नाही. अरे माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून नाचली महाराज. नाचणं हा सुद्धा एक परमार्थ आहे.
पाया घुंगरू बांधून मीराबाई नाचत असेल तर भगवंताला सुद्धा नाचायला मजबूर केला. अजून सांगतो, हो, नाचता नाचता देवाचा गडला पितांबर. माझा भगवंत नामचिंतनात नाचत होता, मी नाचलो, या मग काय वाईट आहे? आणि ज्याला पटत नाही त्याने येऊन मी जसं आहे तसं आहे, मी तुम्ही करता का बदलू? हा, कारण मला माहिती मनावर प्रेम करणारा कमी होणार नाही, आणि ज्या मनात किडा पाडतो त्या मला तारीख देव. म्हणून मी वाय करत ना वर्षे लागत नाही, मला बघा देणार असले तोल करत नाही. जीवन जगत असताना, परमार्थ करत असताना लोकांच्या नादी लागायचं नाही. भगवंताशी नातं जोडायचं असेल तर भैया, जोपर्यंत लोक तुम्हाला बदनाम करत नाही, नाव ठेवत नाही, तोपर्यंत भगवंत तुम्हाला एक्सेप्ट करत नाही. समाज जर तुमच्या बरोबर असेल तर कदाचित भगवंत खूप लांब राहतोय, आणि जेव्हा भगवंत तुमच्या सोबत असेल तर सगळं कार्य सक्सेस होतं. म्हणून लोक काय म्हणतात, त्यांना पेक्षा देवले काय आवडत ते करा ना. हो, मी लोकांना नांदी लागत नाही दादा, मी नेहमी भगवंतांना चिंतन वयना 13 वर्ष पेनवार केली संप्रदायानं प्रसार करा, माल घेणं देणं आणि गणच किडा पाडणार पेटत. मी कोण नांदी लागत नाही, आणि लागाल बी नाही पाहिजे. मी तरुण असले संदेश देश नेहमी कीर्तनमा ओके 10 वर्ष लागाल नाही, भगवंतांना नामचिंतन कराल, कंटाळा कराल नाही. पण यासले बी तरुण असले आठे म्हणा जाऊ आठे म्हणतात नाही. यासले जरी एकाच पूर्णी व्हॉट्सअपली इन्स्टाले ब्लॉक कर, या पडेल बी तडाने आडे बटन, पडेल बी तडाने आडे बटन तडे बडी बडी म्हणतो या बागरा आजाद केली तूने आजाद करावी हो येडा. ती ऑलरेडी आजादच होती रे बघ. तिने फक्त तुले मोबाईल ने रिचार्ज मारान करता दरी ठेवलं होतं बाणात सुरत नाले. हा, तिनं पक्क ठरवलं होतं, म्हणलं की निघून दी गेले डोळा आला असं असं. उलट लगीन करीन 3 वर्ष मग तिना एक पोरीस ना पोऱ्याला कड्यावर लेशनीयस अव चौक मा पटेल तिना एक पोरीस ना पोऱ्याला सांगत बघ पाहू मामा कसा बसलाय बघ कत जाय तुला पाखरा. अरे त्या पाखरांकरता मनापेक्षा भगवंताच्यासाठी म्हणणं राजा हे कानया आपल्याला जन्माला घातलं ना, भगवंताचं नाम चिंतन करा. काय काय लोक म्हणतात देवनी माल काय दिनं. अरे देवनी काय दिनं म्हणापेक्षा देवनी काय नाही दिनं, देवनी काय दिनं नाही असं म्हणापेक्षा देवनी काय नाही दिनं. अरे एवढं चांगलं शरीर दिलं हे कशासाठी या? देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देव भजन गोमटा. अजून घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, नाही का? भगवंतानं शरीर दिलं आपल्या नामचिंतनासाठी, पण आपण त्यासाठी खर्च करतात नाही. बरोबर आहे की नाही? समजा शरीर माई जर एखादा पार्ट चोरायली 1 मिनिटात सांगतो सेवेला पूर्ण विराम. शरीर माना जर एखादा पार्ट कमी दिना भगवानी काय कधी दिवस 1 मिनिटात सांगा आणि सेवेला पूर्ण विराम. समजा तुमले ऐकायला कमी जुनं बा देवनी जरी कानपूरला येणं चोरली नाही, समजा मेन डीपीना डिवोज उतार दिनात बा आडे ना फ्यूजच काय देणार बा ऐकू येवाना बंद काय पाहिजे ती होईल. एक मेंढपाळ मेंढ्या चालरायता आज मेंढपाळ बिर होतात मला सत्कार करायला. काय आनंद आहे राव, वा वा. एक मेंढपाळ मेंढ्या चालत होता, पण नेमका तो कानानं बहिरा होता. भैया साहेब कानानं बहिरा, गोड जेवला होता, थंडी हवा सुटणी, थोडं वार्ग सुटणं, जाड काल झोपेल होता, डोळ्या लाग्यात मेंढ्या निघ्यात दुसरा दिशेने, दुसरीकडे ते मेंढ्या निघ्यात. अहो भाऊ झोप माय उठच मेंढ्या काय दिखतीत नाही, मेंढ्या घ्यात का त्या इकडे तिकडे मेंढ्या शोधतो, मेंढ्या काही घावत नाही. मग एक शेतकरी आवतो आखली राहता, शेतकरी जोडी घ्या म्हणे दादा अरे माय मेंढ्या बघितल्या का? शेतकरी मी बहिरा होता, शेतकरी त्यांच्या नाव टाकले राहता.
मेंढपाळ म्हणे माझ्या मेंढ्या बघितल्या का? शेतकरी आव टाकली राहता पण आव टाकला असताना त्या आत्मा काही एक होता काही ऐकले ना ते चापका लायला राय तो बैलेशले मारण टाइमला असा मागे हात करेन मग पुढे मारे नेमका मागे हात करे मेंढपाळले असं वाटणं आता दिशा दाखड राहिना कारण त्या दोन्ही बैरा होता आता दिशा देखाड राहिना तो आता देखाल निघे मेंढ्या देखाली योगा आता त्या मेंढ्या सापडी घ्या आता या मेंढपाळले असं वाटणं या माणूसने दिशा दाखाडी म्हणे मेंढ्या सापडण्यात म्हणे याला काहीतरी बक्षीस द्यावायला पाहिजे आणि बक्षीस देताना काय लोक चांगलं दान करतात का? एक मेंढी ना पाय मुडेल होता पाय मुडेल मेंढीला येऊ ना शेतकरी दादा माय मेंढ्या हरवल्या तुमच्यामुळे मेंढ्या घावल्या एक मेंढी बक्षीस शेतकरीला ऐकूची नाही त्यानं दख मेंढींकडे काय होईल म्हणे तुमच्यामुळे मेंढ्या घावल्या माझ्या मेंढ्या हरवल्या होत्या तुमच्यामुळे तुम्ही दिशा दाखवली म्हणून मेंढ्या घावल्या तुम्हाला मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे हे भाऊ मी म्हणून नाव टाकले राहणं तुम्ही मेंढीला पाय मी नाही मोडेल म्हणे आव म्हणे मेंढी बक्षीस तो म्हणे तुम्ही मेंढीना पाय मी मोडेल नाही आव दांगडो असणार एक घोडे स्वार जायला तो म्हणे काय रे काय झालं मेंढपाळ म्हणतो माझ्या मेंढ्या हरवल्या शेतकरी दादाने दिशा दाखवली म्हणून मेंढ्या घावल्या मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे मन नाव टाकले राहिलो या मेंढीना पाय मी मोडेल नाही घोडेस्वार म्हणे म्हणा का रे म्हणा इकत ना घोडा तुम्ही चोरी ना म्हणा ना तो बी बैरा हाव क्या सांगा अंगडू हाव म्हणे तुम्ही मेंढीना पाय मी मोडेल नाही हाव म्हणे मेंढी बक्षीस नाही हाव म्हणे म्हणा इकत ना घोडा तुम्ही चोरी ना म्हणा ना तिने सांगा अंगडू या म्हणे आपला न्याय कोण करी म्हणे चला पोलीस पाटील कडे आणि पहिले पोलीस पाटील न्याय करत आता गाव परत घर परत न्याय करणार होई घ्या पोलीस पाटील न्याय करण करता जा नाही पोलीस पाटील कडे या तिने घ्या पोलीस पाटील ना बी घरमा दोन बायका होत्या दोन्ही संगे भांडण व्हायचं झालं होतं भांडण करी दोन्ही बायका बाहेर काढलेला होता दरवाजाला मधमा खुर्ची टाकीन पटेल होता याचे तिन्ही दरवाजा ठोका म्हणे पाटील पाटीलने दरवाजा उघडा म्हणे काय रे मेंढपाळ म्हणतो माझ्या मेंढ्या हरवल्या शेतकरी दादाने दिशा दाखवली म्हणून मेंढ्या घावल्या शेतकरीला मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे मी मन नाव टाकली रे तो सांग रा मन मेंढी ना पाय तू मोडा घोडेस्वार म्हणे म्हणा इकत ना घोडा या दोन्ही चोरी ना म्हण राहणार पोलीस पाटील म्हणे तुम्ही दोन नाही रे अख्खा कडम सराल बिला येऊन तरी तिथले घर माले वावणे म्हणे तो बी बैला आता मला सांगा जर नुसतं ऐकायला येत नाही तरी ही फसगता मग सांगा ना देवानं आपल्याला काय कमी केलंय मग त्यानं काय कमी केलं नाही त्याच्यासाठी काय कमी करायचंय म्हणून अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची आता सगळ्यांनी काय करायचंय सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय हा 1 मिनिट संतांचं भजन होईल ज्ञानेश्वर